पोहे आणि ओले वाटाणे यापासून कधीच पाहिली नसेल अशी खूप छान अशी स्वादिष्ट लागणारी 2 प्रकारची रेसिपी आपण पाहणार आहोत. चला तर मग मी रेसिपीला सुरुवात करते. नमस्कार, गायत्रीज किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे पहा, छोटी 2 वाटीभर मी पोहे घेतलेले आहेत आणि त्याच्या निम्मे म्हणजे 1 वाटीभर ओले वाटाणे घेतलेत आणि हे दोन्ही मिक्स करून स्वच्छ अगोदर धुवून घेते. वाटाणे आणि पोहे 2 वेळा चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यामधलं पूर्ण पाणी काढायचं आणि त्यावरती झाकण ठेवून एका साईडला हे ठेवून द्यायचं. त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घेतले मी कच्ची कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या ज्या कोवळ्या काड्या असतात त्या सकटच कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर 1 चमचाभर जिरे घालायचे, 4-5 हिरव्या मिरच्या घालायच्या, आलं घातलेलं आहे, लसूण घातलेलं आहे आणि हे बारीक असं वाटून घ्यायचं. तर वाटण तयार झालेलं आहे आणि पोहे बघा तोपर्यंत चांगले भिजलेले आहेत. आता काय करायचंय, पोहे आणि वाटाणे थोडे थोडे घेऊन असं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीक करून घ्यायचे आणि खूप असे सुटसुटीत झालेले आहेत पोहे, त्यामुळे थोडंसं पाणी यामध्ये बारीक करताना घालायचं. अगदी थोडंसं म्हणजे 1 किंवा 2 चमचेच पाण्याचा वापर करा, जास्ती पाणी वापरू नका. तर अशा पद्धतीने पहा मी हे वाटून घेतलेलं आहे आणि जरासं जाडसर वाटलेलं आहे. मिक्सरच्या भांड्याला वाटण लागलेलं आहे, त्यामुळे अगदी थोडंसं 1 चमचाभर पाणी घालून यामध्ये घातलेलं आहे. त्यानंतर हिरवी मिरचीचं जे वाटण बनवलं होतं, मिरची, जिरे, लसूण आणि आलं ते वाटण यामध्ये घालायचं आहे आणि तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. त्यानंतर घातली हळद आणि इथे पहा मी बेसन पीठ घालते आणि बेसन पीठ आपल्याला लागेल तसंच वापरायचं आहे. सुरुवातीला मी 2 मोठे चमचे भरून बेसन पीठ घातलेलं आहे. 1 चमचाभर धने पावडर घालायची आणि त्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ. 1 चमचा तेल, त्यामुळे खूप छान असा मऊपणा येतो याला. यापासून ना आज तुम्हाला मी 2 अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज बनवून दाखवणार आहे आणि खरंच त्या खूप टेस्टी पण लागतात आणि अगदी कमीत कमी तेलामध्ये बनल्या जातात. तुम्हाला सुद्धा खूप आवडतील त्या रेसिपी. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. तर यामध्ये बघा पाणी न घालता हे असंच मी मळून घेते. पीठ मळून झालेलं आहे. आता एक स्टीलचं ताट घेतलेलं आहे आणि त्याला थोडंसं तेल लावायचं. त्यानंतर हे जे मळून ठेवलेलं पीठ आहे त्यातला छोटासा गोळा काढून घ्यायचा आणि हातावरती असं थोडंसं गोल गोल करून घ्यायचं. त्यानंतर हाताला सुद्धा थोडंसं तेल लावून एकदम चपटे उंडे बनवल्यासारखं बनवायचं आहे. जास्त जाड पण नाही ठेवायचं, जरासं पातळच बनवून घ्यायचे. कारण ही रेसिपी आपण कमीत कमी तेलाचा वापर करून बनवतोय. नाश्त्यासाठी किंवा एखाद्या दिवशी चपाती भाजी बनवायचा कंटाळा आला आणि वेगळं काहीतरी खावंसं वाटत असेल तर अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही नक्कीच बनवून खाऊ शकता. याला भाजीची किंवा कोणत्या चटणीची सुद्धा आवश्यकता नाही भासत. तवा गरम झाला की त्यावरती तेल पसरवायचं आहे तव्यावरती. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि मंद आचेवरती हे छान असे भाजून घ्यायचेत. आणि बघा 5 मिनिटं यावरती मी झाकण ठेवलं होतं.
एका बाजूने थोडंसं भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पलटी करून दुसऱ्या बाजूने पण भाजून घ्यायचं आहे. पण त्या अगोदर थोडंसं साईडने तेल सोडलं आणि अजून यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिटाकरता ठेवलेलं आहे. असंच हे अधूनमधून पलटी करतच छान असा खरपूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला जर भाजून घ्यायचं नसेल तर थोड्याशा तेलामध्ये तळून पण घेऊ शकता. बनवताना किती पातळ बनवले होते, पण जेव्हा आपण हे भाजून घेतले तेव्हा थोडेसे फुगल्यासारखे दिसतायत ते. अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून मस्त अशी पौष्टिक रेसिपी आज आपण बनवलेली आहे. हे वडे नुसते जरी खाल्ले ना तरीही खूप भारी लागतात. पण मी याबरोबर दही घेतलेलं आहे. आपल्या आवडीनुसार दह्यासोबत नाहीतर नुसते खाल्ले किंवा टोमॅटो सॉस बरोबर खाल्ले तरीही टेस्टी लागतात. तर या रेसिपीला नाव काय द्यावं आता हे मला तुम्हीच सुचवा, कारण ही स्वतः मी तयार केलेली रेसिपी आहे. त्यामुळे प्लीज मला याला नाव कोणतं द्यावं हे नक्की सांगा आणि तुम्ही ही रेसिपी कुठून पाहताय हे सुद्धा कळवायला अजिबात विसरू नका. यानंतर लगेचच आपण पुढची रेसिपी पाहणार आहोत. ती सुद्धा रेसिपी खूप छान आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. तर यासाठी इथे मी एक काकडी घेतलेली आहे आणि तुम्हाला जर काकडी घ्यायची नसेल तर त्याऐवजी तुम्ही कांद्याचा पण वापर करू शकता. काकडीची साल काढून घेतली अगोदर आणि त्यानंतर इथे पहा मी काकडी खिसून घेते. आता याचं प्रमाण तुम्हाला किती बनवायचं आहे त्याच्यानुसार घ्या. तर काकडी मोठी असल्यामुळे मी इथे एकच घेतली. आता हा जो खिस आहे काकडीचा तो काय करायचा आहे, हे जे उरलेलं पीठ आहे त्या पिठामध्ये घालायचं आहे. आता यामध्ये तुम्हाला अजून जरी भाज्या घालायच्या असतील तुमच्या आवडीनुसार, गाजर किंवा सिमला मिर्च, कांदा मगाशी मी म्हटलं होतं त्याप्रमाणे आपल्या आवडीनुसार भाज्या तुम्ही घालू शकता. पण सध्या तर मी इथे काकडीचाच वापर केलेला आहे. तर काकडी यामध्ये मिक्स करून घेतली आणि त्यानंतर थोडंसं मिरचीचं वाटण होतं शिल्लक ते सुद्धा यामध्ये घातलेलं आहे. कारण आमच्यात ना जरासं झणझणीत आवडतं खायला त्यामुळे. आणि मगाशी मी म्हटलंच होतं तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. तर इथे 2 मोठे चमचे भरून मी ज्वारीचं पीठ घेतले. त्यानंतर 1 चमचाभर गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि चवीनुसार घालायचं आहे मीठ. अगोदरचं जे मळलेलं पीठ आहे त्यामध्ये मीठ घातलंच होतं, त्यामुळे मीठ घालताना जरासं बेतानं घालायचं. आता इथे पहा मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही. पाणी न घालता हे मळून घ्यायचे आणि मळताना जरासं घट्टसर मळायचं आहे. त्यानंतर इथे मी पोळपाट घेतलेला आहे आणि आता तुमच्या लक्षात आलंच असेल मी कोणती रेसिपी बनवते ते. एक सुती रुमाल घ्यायचा आणि तो ओला करून घेतला रुमाल. त्यानंतर अजून थोडंसं पाणी त्यावरती शिंपडलं आणि पिठाचा थोडासा गोळा काढून घ्यायचा. आणि आणखीन एक महत्त्वाचं, हे पीठ जेव्हा आपण मळून ठेवतो तेव्हा लगेचच ते थापायला घ्या, नाहीतर काय होतं एकतर यामध्ये काकडीचा खिस घातलेला आहे आणि जास्त वेळ जर पीठ तसंच ठेवलं तर याला पाणी सुटू शकतं, म्हणजे पीठ जरासं पातळ होईल. आपणाला जमेल तसं छोटं मोठं असं बारीक मोठ्या आकारामध्ये हे थापून घ्यायचं आहे आणि थापताना हाताला चिटकू नये म्हणून अधूनमधून तेल लावायचं आहे. एखाद्या दिवशी जर तोंडाला चव वगैरे नसेल, बऱ्याचदा आपणाला काय होतं तब्येत बरी नसते आणि काहीच खावंसं वाटत नाही, अशा वेळेला अशी रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही. तर मस्त असं गोल गरगरीत असं थालीपीठ मी बनवलेलं आहे. गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. तवा चांगला तापला की त्यावरती तेल पसरून घ्यायचंय जरासं आणि थालीपीठ बघा घालताना अलगद रुमाल उचलायचा आणि पालतं टाकायचं यावरती. या अगोदर सुद्धा बऱ्याचशा कमेंट मला आल्या होत्या की जेव्हा आम्ही असं थालीपीठ तव्यावरती टाकतो तेव्हा ते काढताना असं कपड्याला चिटकून येतं, तर ते येऊ नये म्हणून इथं मी आता तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा आपण रुमाल काढतो त्याच्या अगोदर थोडंसं पाणी त्यावरती शिंपडायचं, म्हणजे थालीपीठ रुमालाला चिटकून येत नाही. या अगोदर सुद्धा थालीपीठ बनवण्याचे बरेचसे वेगवेगळे प्रकार मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि जे कोणी नवीन असतील की ज्यांना कोणाला थालीपीठ बनवताच येत नाही अशांसाठी सुद्धा एक खास व्हिडिओ मी बनवलेला आहे. तो जर पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला तुम्हाला नक्की पाहायला भेटेल आणि तो व्हिडिओ पाहून तुम्ही सुरुवातीलाच खूप भारी असे थालीपीठं नक्की बनवाल, मला खात्री आहे. तर पहा एकदम मऊसूद अशी थालीपीठं बनवून तयार झालेत. किती मऊ झाले पहा.
एकदम खायला खमंग टेस्टी आणि अगदी म्हातारी माणसे सुद्धा आरामशीर खातील एवढं मऊ थालीपीठ होतं. सोबतच दही घेतलेलं आहे. तर या दोन्ही रेसिपीपैकी तुम्हाला कोणती रेसिपी आवडली कमेंटद्वारे मला नक्की कळवा. चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी वेगळी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.